नमस्कार. माणसाच्या आवश्यक गरजा कोणत्या? माणसाच्या अत्यावश्यक गरजा कोणत्या? हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे 3 चॅनल आहे. एक आहे नागेश होळकर ऑफिशियल, दुसरं आहे जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड अदर, तर तिसरं आहे माय परफेक्ट एज्युकेशनल चॅनल. या 3 चॅनलचे व्हिडिओ पहा. प्रेरणादायक आहेत, उत्साहवर्धक आहेत, ज्ञानदायक आहेत, सर्वांसाठी आहेत, विद्यार्थ्यांसाठी आहे, सर्वांसाठी आहे, सर्वांच्या कामाचे उपयोगाचे आहे. तर बघूया माणसाच्या आवश्यक गरजा. माणसाच्या आवश्यक गरजा कोणत्या? जीवन जगण्यासाठी, जीवन सुंदर होण्यासाठी, जीवन छान छान होण्यासाठी, जीवन मजेदार होण्यासाठी, सुंदरात सुंदर जीवन होण्यासाठी, जीवनाचा आनंद मिळण्यासाठी, मजेत राहण्यासाठी, आनंदात राहण्यासाठी माणसाला काही गरजा लागतात. काही गरजेची पूर्तता करावी लागते. मग त्या गरजा कोणत्या? पाणी, हवा, अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या अत्यावश्यक गरजा आहेत, प्रमुख गरजा आहेत. याच्याशिवाय माणूस जीवन जगू शकत नाही, याच्याशिवाय माणूस राहू शकत नाही. याच्या जोरावरच माणूस जीवन जगू शकतो. परंतु ह्या जर नसतील तर माणूस राहू शकत नाही, टिकू शकत नाही, जीवन जगू शकत नाही. याच्या विना माणूस मृत आहे, याच्या विना माणूस निर्जीव आहे. म्हणून ह्या माणसाच्या अत्यावश्यक गरजा आहेत, प्रमुख गरजा आहेत. म्हणून याची काळजी माणसाने घेतली पाहिजे, याची पर्वा माणसाने केली पाहिजे. म्हणून यांचा वापर योग्य केला पाहिजे, चांगला केला पाहिजे, सावधान राहिलं पाहिजे, तत्पर राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे, जागरूक राहिलं पाहिजे. म्हणून याची सतत काळजी घेतली पाहिजे आणि सतत सावधान राहिलं पाहिजे. कारण याच्याशिवाय आपलं जीवन नाही. या गरजा आहेत तर आपलं जीवन आहे, हे माणसानं लक्षात ठेवलं पाहिजे. तर प्रमुख गरज आहे पाणी. पाणी हेच माणसाचं जीवन आहे. पाण्याविना माणूस एक सेकंदसुद्धा राहू शकत नाही, 1 मिनटंसुद्धा राहू शकत नाही. म्हणून पाणी आहे तर माणूस आहे, पाणी आहे तर माणसाचं जीवन आहे. पाण्याविना माणूस राहू शकत नाही, पाण्याविना माणूस मृत आहे, पाण्याविना माणूस निर्जीव आहे. या पाण्याविना जग नाही, या पाण्याविना माणूस नाही, या पाण्याविना सृष्टी नाही, या पाण्याविना काहीच नाही. पाणी आहे तर माणूस आहे, पाणी आहे तर माणसाचं जीवन आहे, पाणी आहे तर माणसाचा खेळ आहे, पाणी आहे तर माणसाचं सर्व काही आहे, पाणी आहे तर माणसाचं अस्तित्व आहे, पाणी आहे तर माणसाची शान आहे, मान आहे, सन्मान आहे. म्हणून पाणी फार महत्त्वाचं आहे, पाणी फार उपयोगाचं आहे, पाणी फार मूल्यवान आहे. म्हणून पाण्याचं मूल्य जाणा, पाण्याचं महत्त्व जाणा. पाणी फार महत्त्वाचं आहे. आपली शान, आपला मान, आपला सन्मान, आपली कीर्ती, आपली मजा, आपला आनंद, आपला उत्साह हे सर्व पाण्यामुळं आहे. आपला गाजावाजा पाण्यामुळं आहे. हे धन, संपत्ती, पैसा काही कामाचा नाही. पाणी नाही तर या पैशाला काय करता, या धनाला काय करता? पाणी नाही तर प्रॉपर्टीला काय करता? म्हणून पाणी फार महत्त्वाचं आहे, पाणी फार उपयोगाचं आहे. पाणी ही प्रमुख माणसाची गरज आहे. पाणी नाही तर माणूसच नाही, माणसाचं अस्तित्व नाही, माणूस काहीच नाही. पाण्याविना माणूस मृत आहे, निर्जीव आहे. म्हणून या पाण्याचा वापर चांगला केला पाहिजे, व्यवस्थित केला पाहिजे, पद्धतशीर केला पाहिजे. पाणी जास्त सांडू नये, पाणी वाया घालू नये, पाणी प्रदूषित करू नये. म्हणून पाणी नीट वापरलं पाहिजे, पाण्याची काळजी घेतली पाहिजे, पाण्याची पर्वा केली पाहिजे, पाण्याचं महत्त्व जाणलं पाहिजे. म्हणून पाणी आहे म्हणून कितीही सांडू नये, प्रदूषित करू नये, पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. शुद्ध पाणी राहिलं पाहिजे, चांगलं पाणी राहिलं पाहिजे. भराभर किती पाणी सांडू नये. पाणी वाया जाऊ देऊ नये. कुठं नळ चालू असेल तर बंद करावा. पाण्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे, पाण्याचा वापर योग्य केला पाहिजे, पाण्याचा वापर पद्धतशीर केला पाहिजे, पाण्याचा वापर व्यवस्थितपणे केला पाहिजे. कारण जेव्हा पाणी नसतं तेव्हा माणसाला पाण्याचं महत्त्व कळतं. जेव्हा माणूस एका थेंबासाठी तरसतो, जेव्हा पाणीच पडत नाही तेव्हा एका थेंबासाठी माणूस तरसतो, तेव्हा माणसाला पाण्याचं महत्त्व कळतं. आणि आता परिस्थिती तशीच आहे, पाणीच पडत नाही. पावसाळा चालला आहे तरी पावसाचा पत्ता नाही.
गरमी होत आहे, कडक ऊन लागत आहे, परंतु पावसाचा पत्ता नाही, पाऊसच पडत नाही. याचं कारण म्हणजे माणूस आहे. पाणी न पडण्याचं कारण म्हणजे माणूस आहे, माणसाच्या चुका आहे. म्हणून या चुका माणसाने सुधारल्या पाहिजे, सावधान सतर्क राहिलं पाहिजे, निसर्गाची काळजी घेतली पाहिजे, निसर्ग समतोल राखला पाहिजे, निसर्ग निगा राखली पाहिजे. झाडे तोडू नये तर झाडे लावावी. झाडे लावल्यामुळे निसर्गाची निगा घेतल्यामुळे, निसर्गात समतोल राखल्यामुळे पाणी पडेल आणि पाणी चांगलं राहील आणि आपल्याला पाणी पुरी होईल. परंतु निसर्गाची निगा घेतली नाही, निसर्गात समतोल राखला नाही, झाडे तोडत राहिलं तर आपल्याला पाणी मिळणार नाही आणि पाणी नाही तर आपलं जीवन नाही. म्हणून माणसाने पाण्याची काळजी घेतली पाहिजे, पाण्याचं महत्त्व जाणलं पाहिजे, पाण्याचं मूल्य जाणलं पाहिजे. आणि पाणी आहे तर आपले जीवन आहे, पाणी आहे तर आपलं अस्तित्व आहे. पाण्याविना माणूस नाही. पाण्याचं महत्त्व जाणलं पाहिजे. पाणी हे आपली प्रमुख गरज आहे, आवश्यक गरज आहे, अत्यावश्यक गरज आहे. आणि पाणी निर्माण करता येत नाही, कारण पाणी हे नैसर्गिक स्रोत आहे. म्हणून माणसाला पाणी निर्माण करता येत नाही. म्हणून माणसाने पाण्याचं महत्त्व ठेवलं पाहिजे. पाणी किती मूल्यवान आहे, पाणी किती गरजेचं आहे, पाणी किती आवश्यक आहे हे जाणलं पाहिजे, ओळखलं पाहिजे. म्हणून पाणी जास्त वाया घालू नये, पाण्याची काटकसर करावी, पाणी प्रदूषित होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. दुसरी प्रमुख गरज आहे हवा. जसं माणूस पाण्याविना राहू शकत नाही तसं हवेविना सुद्धा राहू शकत नाही. हवा फार महत्त्वाची आहे, श्वास फार महत्त्वाचा आहे, कारण श्वासाशिवाय माणसाचं जीवन नाही, हवेशिवाय माणसाचं जीवन नाही. हवा नाही तर माणूस नाही. म्हणून हवेची काळजी माणसाने घेतली पाहिजे. हवा शुद्ध राहावी, हवा टिकून राहावी, हवा शुद्ध राहावी, चांगली हवा मिळावी, शुद्ध हवा मिळावी, यासाठी माणसाने निसर्गाची निगा राखली पाहिजे, निसर्गाचा समतोल राखला पाहिजे. निसर्गाची काळजी आपल्या मुलाप्रमाणे घेतली पाहिजे. निसर्ग चांगला तर आपण चांगले, निसर्ग सुंदर तर आपण सुंदर, निसर्ग मजबूत तर आपण मजबूत, निसर्ग टवटवीत तर आपण टवटवीत, निसर्ग शानदार तर आपण शानदार. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे, झाडे लावली पाहिजे, झाडे तोडू नये. तर मनुष्य झाडं तोडत आहे, झाडे तोडू नये, झाडे लावली पाहिजे, झाडे जगवली पाहिजे, झाडाची काळजी घेतली पाहिजे, निसर्गाची काळजी घेतली पाहिजे, निसर्गाचा समतोल राखला पाहिजे. परंतु मनुष्य आपल्या स्वार्थासाठी, आपल्या फायद्यासाठी झाडं तोडत आहे, बिल्डिंगवर बिल्डिंग बांधत आहे, शेतीचं प्रमाण कमी होत आहे, झाडाचं प्रमाण कमी होत आहे. म्हणूनच पाणी पडत नाही आणि शुद्ध हवा मिळत नाही. म्हणून शुद्ध हवा पाहिजे असेल, चांगली सुंदर हवा पाहिजे असेल तर झाडे लावावी लागतील, झाडे जगावे लागतील, निसर्गाची काळजी घ्यावी लागेल. कारण हवेशिवाय आपण जगू शकत नाही. हवा आपला हा प्रमुख गरज आहे, हवा अत्यावश्यक गरज आहे. म्हणून निसर्गाची काळजी घ्या. आता तिसरी प्रमुख गरज आहे अन्न. जसा आता माणूस पाण्याशिवाय राहू शकत नाही, हवेशिवाय राहू शकत नाही. हवा आली, पाणी आलं, दोन्ही जरी वस्तू असल्या तर अन्नाशिवाय मात्र मनुष्य राहू शकत नाही. अन्न नाही तर काही दिवस राहू शकेल, परंतु नंतर तो राहू शकणार नाही. कारण अन्न हा प्रमुख गरज आहे, अन्न हा अत्यावश्यक गरज आहे. कारण अन्नाशिवाय माणूस राहू शकत नाही. हे पोट आपलं गुणानं बसत नाही, हे पोट खायला मागतो. म्हणून अन्नाशिवाय, या जेवल्याशिवाय मनुष्य राहू शकत नाही, मनुष्य उपाशी राहू शकत नाही. हे जे सर्व खेळ आहे, हे सर्व तमाशा आहे, हे पोटासाठीच आहे. ही सर्व धावपळ आहे, ही सर्व धांदल आहे, हे सर्व पोटासाठी आहे. पोट गुणानं राहू शकत नाही आणि पोट उपाशी राहू शकत नाही. आपल्याला अन्न पाहिजेच असतं, जेवायला पाहिजेच असतं, म्हणून भूक लागतेच. म्हणून अन्न अत्यंत आवश्यक आहे. अन्न हा प्रमुख गरज आहे, अन्न हा अत्यावश्यक गरज आहे. म्हणून अन्न वाया जाऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. आपल्या जेवढी गरज आहे, जेवढी भूक आहे, तेवढंच अन्न आपण घेतलं पाहिजे, तेवढंच जेवायला घेतलं पाहिजे, तेवढाच स्वयंपाक केला पाहिजे. परंतु अन्न नाश करू नये, अन्न वाया जाऊ नये. अन्न वाया जाणं म्हणजे आपलं जीवन नरकमय कंगालमय बनलं होय. म्हणून अन्न वाया जाऊ नये. अन्न हे परब्रह्म आहे, अन्नामुळेच आपलं जीवन आहे. म्हणून हे अन्न वाया जाऊ नये, अन्नाचा नाश होऊ नये.
म्हणून याची काळजी घेतली पाहिजे. चपाती असो, भाजी असो, भाकरी असो, ही काही वाया जाऊ नये, कारण याच्यामुळे तर आपलं जीवन आहे. भाकर, चपाती, भाजी आहे तर आपलं जीवन आहे. म्हणून अन्न वाया जाऊ नये, यासाठी काळजी घेतली पाहिजे. म्हणून जेवढं लागतंय एका व्यक्तीसाठी, या दोन व्यक्तीसाठी, या परिवारासाठी जेवढं लागतंय तेवढा स्वयंपाक केला पाहिजे. जेवढी गरज आहे, जेवढी अत्यावश्यक आहे तेवढा स्वयंपाक केला पाहिजे. आणि तेवढंच केलं पाहिजे. जास्त करून अन्न वाया घालू नये. गरजेपेक्षा जास्त करून अन्न वाया घालू नये. भाकर असो, चपाती असो, भाजी असो, काही असो, भात असो, हे वाया घालवू नये. जर अन्न वाया घातलं, अन्नाचा नाश केला, तर आपल्याला उपासमारीची पाळी येते. आपल्याला उपासमारीची पाळी येते आणि आपलं जीवन कंगाल बनते, नरकमय बनते. म्हणून अन्नाचा वापर चांगला करा. अन्नाचा वापर व्यवस्थित करा, पद्धतशीर करा. आता असे बरेच लोक आहेत की ज्यांना जेवायला भेटत नाही, जेवायला मिळत नाही. ते जेवणासाठी तरसतात, चांगले जेवणासाठी तरसतात. त्यांना पोटभर भाकर मिळत नाही, पोटभर जेवायला मिळत नाही. ते अन्नासाठी तरसतात, एका भाकरीसाठी तरसतात, अर्ध्या भाकरीसाठी तरसतात, चेतकोर भाकरीसाठी तरसतात. त्यांना जेवायला मिळत नाही. अशा लोकांची अवस्था पहा, अशा लेकरांची अवस्था पहा. परंतु ज्याच्याकडे आहे, ज्याच्याकडे जेवायला आहे, भरपूर आहे, सर्व काही आहे, परंतु वाया घालतात. भाकर असो, चपाती असो, भात असो, भाजी असो, ते वाया घालतात. परंतु वाया घालू नये. अन्न परब्रह्म आहे, वाया घालू नये. जर अन्न उरला असेल तर एखाद्या गोरगरिबाला देऊन टाकावं, एखाद्या गरजू माणसाला देऊन टाकावं, परंतु अन्न वाया घालू नये. अन्न हे परब्रह्म आहे आणि अन्न ही आपली अत्यावश्यक गरज आहे. म्हणून अन्न वाया घालू नका. जर अन्न वाया घालचाल तर तुम्हाला उपासमारीची पाळी येईल, तुमचं जीवन नरक बनेल, कंगाल बनेल. म्हणून अन्न वाया घालू नका. तर तुमचं जीवन सुंदर राहील, टिकून राहील, मजेशीर राहील, छान राहील, सुंदर राहील. आता याच्यानंतर आपली प्रमुख गरज आहे वस्त्र. आता जसं आपल्याला पाणी पाहिजे, हवा पाहिजे, अन्न पाहिजे, तशी आपल्याला कपडेसुद्धा पाहिजे. कपड्याविना माणूस राहू शकत नाही. उघडनागडे माणूस राहू शकत नाही. माणसाला आपलं अंग झाकण्यासाठी कपड्याची गरज आहे, वस्त्राची गरज आहे. म्हणून माणसाने या कपड्यासुद्धा काळजी घेतली पाहिजे. कपडेसुद्धा काळजी घेतली पाहिजे. कपडे स्वच्छ ठेवले पाहिजे, कपडे चांगले ठेवले पाहिजे, चांगले कपडे घातले पाहिजे, स्वच्छ कपडे घातले पाहिजे. आणि कपड्याची काळजी घेतली पाहिजे. कपड्याशिवाय माणूस राहू शकत नाही. म्हणून वस्त्र हे माणसाचं अत्यावश्यक गरज आहे, प्रमुख गरज आहे. म्हणून या कपड्याचे महत्त्व माणसाने जाणलं पाहिजे. कपडे किती मूल्यवान आहे. कपड्याविना आपण कसं दिसतो, कपडे नाही तर आपलं जीवन कसं होईल. म्हणून कपड्याचे महत्त्व जाणलं पाहिजे, कपड्याचे मूल्य जाणलं पाहिजे. कपडे तेवढेच महत्त्वाचे आहे आणि वस्त्र हे आपलं प्रमुख गरज आहे, अत्यावश्यक गरज आहे. याची काळजी घेतली पाहिजे, कपड्याची काळजी घेतली पाहिजे. कपडे कसे सुंदर राहतील, कपडे कसे चांगले राहतील आणि सुंदर कपडे घातले पाहिजे. कपडे कसे असो, हलके असो, भारी असो, त्याच्यावरून काही घेणं नाही. कपडे ते कपडेच असतात, हलके असो या भारी असो, परंतु कपडे स्वच्छ असले पाहिजे, सुंदर असले पाहिजे. सुंदर कपडे घातले पाहिजे, स्वच्छ कपडे घातले पाहिजे. म्हणून कपड्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणून कपड्याबाबतही काटकसरपणा ठेवला पाहिजे. म्हणून कपड्याची काळजी घेतली पाहिजे आणि व्यवस्थित प्रकारे पद्धतशीरपणे राहिलं पाहिजे आणि व्यवस्थित कपडे घातले पाहिजे, पद्धतशीरपणे राहिलं पाहिजे. पूर्ण अंग झाकून जाईल असे कपडे घातले पाहिजे. अर्धवट कपडे घालू नये. व्यवस्थित राहो, पद्धतशीर राहो, चांगले कपडे घालावेत, सुंदर कपडे घालावेत, छान राहावं. कपड्यामुळेच आपली शान आहे, कपड्यामुळेच आपला मान आहे, कपड्यामुळेच आपली कीर्ती आहे, कपड्यामुळेच आपलं अस्तित्व आहे, कपड्यामुळेच आपलं सर्व काही आहे. म्हणून कपडे ही माणसाची गरज आहे. जर कपडे नाही तर माणसाचं जीवन नाही. म्हणून कपडेसुद्धा ही एक प्रमुख गरज आहे, अत्यावश्यक गरज आहे. वस्त्रसुद्धा अत्यावश्यक गरज आहे, प्रमुख गरज आहे. आता आहे दुसरं म्हणजे निवारा. आता माणसाला पाणी मिळालं, हवा मिळाली, अन्न मिळालं आणि कपडे मिळाले, परंतु राहण्यासाठी घर नाही तर जमल का? नाही. राहण्यासाठी घर नसेल तर जमणार नाही, उघड्यावर तर राहू शकणार नाही.
रस्त्यावर तो राहू शकणार नाही, जंगलात तो राहू शकणार नाही. त्याला राहण्यासाठी घर पाहिजे, राहण्यासाठी सदन पाहिजे, राहण्यासाठी निवारा पाहिजे. सुरक्षित राहण्यासाठी, व्यवस्थित राहण्यासाठी, पद्धतशीर राहण्यासाठी, छान छान राहण्यासाठी त्याला घर पाहिजे. घराची आवश्यकता आहे, निवाऱ्याची आवश्यकता आहे. रस्त्यावर तो कसा राहू शकेल, जंगलात तो कसा राहू शकेल, उघड्यावर तो कसा राहू शकेल. म्हणून माणसाचं जीवन सुंदर होण्यासाठी, चांगलं होण्यासाठी, मजेदार होण्यासाठी, सुंदर होण्यासाठी त्याला गरज आहे कशाची, निवाऱ्याची. म्हणून माणसाला घर आवश्यक आहे, घराची आवश्यकता आहे. म्हणून घराविना राहू शकत नाही. म्हणून माणसाला घराची गरज आहे, निवाऱ्याची गरज आहे. घराविना माणूस राहू शकत नाही, घर त्याला पाहिजेच असतं. घर असे आहे तर त्याचं जीवन आहे. अशा प्रकारे आपण पाणी, हवा, अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या प्रमुख गरजा आहेत याची माहिती पाहिली. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.